नमस्कार मित्रांनो, मी मासेवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आम्ही आलो आहे आज माशाला कोयना नदीत. तरी बघा माझ्या पाठीमागे कोयना नदी आहे आणि आज आम्ही भोर जाळे फेक जाळे आहेत ते टाकाय आणले नाहीत. तर आज आम्ही कंडाळी घेऊन आलो आहे आणि आम्ही कंडाळी घेऊन डुबकायला आलो आहे. पाणी वाजवून मासे पकडणार आहे डुबकून. तर आज आम्ही डुबकायला आलो आहे आज. तर आम्ही बरीच लोक आलोय. तर हे बघा सावली करतायत आता. इथं सावली नाही बघा, आता इथं सगळं नदीत काही झाड वगैरे नाही, असं काही सावलीचं साधन नाही. त्यामुळे त्यांनी झाडाच्या फांद्या तोडून आणल्यात आणि ते सावली करतायत. बघा हे आपण एक कंडाळे आणले आणि ही 2.5 बोटी आहे आणि आपल्याकडे बघा ही टूप आहे. आपण टूपवर बसून मासे पकडणार आहे. तरी बघा आता ही फुगवणार आहे तोंडाने आणि हे बघा त्याला लावलाय झाडाचा काटा. हा झाडाचा काटा लावलाय वालला आणि असा लांबडा वाल होता तो कट केलाय आणि आपण आता ह्या तोंडाने फुगवणार आहे. हा राजू तोंडाने टूप फुगवतोय बघा. हा बघा टूप फुगवतोय तोंडाने आणि बघा तिकडं टूप फुगून झालेलं आहे आम्हीच. आणि बघा तिकडं रवी पण टूप फुगवतोय, दीपक टूप फुगवतोय. हे बघा कली सावली करते बघा, कली सावली करते आणि तिकडं मनीषा पण सावली करायच्या तयारीत आहे. आणि तर बघा तिकडं परशुरामने पट्टे लावलेले आहेत, टूपला पट्टे लावलेले आहेत आणि ह्याच्यावर तो बसणार. सगळेजण युद्धासाठी तयार आहेत. बघा सगळेजण कपडे काढून जाळे घेऊन सगळे मासे पकडायला जात आहेत. बघा सगळे बघा बोटी सुक्यावर पडल्यात. बघा बोटी आहेत ह्या आणि हे सगळ्या सुक्यावर पडल्यात. पाणी आटलंय बघा खाली. तर हे बघा हे पाणी जे आहे मित्रांनो ते पूर्णपणे आटतं आणि माणसं अलीकडून पलीकडे चालत जातात, इतकं पाणी आटतं. तर हा बघा आमच्या तापळ भागातला महाबळेश्वर तालुक्यातला हा फेमस ब्रिज आहे. हा केबल स्टे ब्रिज आहे, हा फेमस ब्रिज. आणि इथं आम्ही आलो आहे डुबकायला, मासे पकडायला आलो इथं. आणि इथं सोडणार आहे जाळी बघा, इथं सोडणार आहे जाळी आणि असं वरती निघत 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 असं वरपर्यंत जाणार आहे. हे बघा सर्वजण मासे पकडणारे बघा सर्वजण एक ठिकाणी जमा झालेत आणि आता शिरणार आहे इथं पाण्यात शिरणार आहे. आणि हे सर्वजण मच्छी पकडण्यासाठी तयार आहेत. बघा प्रत्येक जणांनी आपली आपली जागा घेतलेली आहे, प्रत्येकाने पोझिशन घेतलेली आहे बघा. आणि बघा समोर सुंदर सुंदर असा व्ह्यू आहे आणि बघा सगळेजण ठिकठिकाणी प्रत्येकाने जागा घेतलेली आहे. हे बघा इकडं वरती पण आहेत. बघा सोडतोय जाळं बघा, जाळं सोडतोय आणि मग जाळं सोडून झाल्यावर पाणी वाजवणार आहे, डुबकणार आहे. आमच्या इकडं डुबकायचं म्हणतात, आता तुम्ही काय म्हणत असाल तर कमेंट करून सांगा. तर इकडं आम्ही हे जाळं आता मी सोडणार आहे आणि सर्वजण डुबकणार आहे, पाणी वाजवणार आहे. सगळे जाळे सोडतात बघा, सगळे जाळे सोडतात खाली. आणि इकडं बाकी वरच्या साईडला पण आहेत बघा. इकडं वरच्या साईडला आहेत बघा. सगळीकडं डुबकायला सुरुवात केली आहे बघा. आणि सगळे असं पाणी हलवल्यावर जो जाळं खालच्या साईडून सोडलेला आहे आणि जो पाणी वाजवणार आहे, डुबकणार आहे, तो वरच्या साईडला आहे. आणि तो पाणी वाजवल्यानंतर मासा आहे तो जाळ्यात अडकणार, घाबरून जाळ्यामध्ये अडकणार आणि आपल्याला तो घावणार मासा. तर बघा सगळीकडे पाणी वाजवत आहेत, डुबकत आहेत बघा. सगळेजण
एका वेळेला डुबकत आहेत. असं पुढं मासा आहेत ते पुढं हाकवत जात आहेत, पुढं 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 असं. आणि आपण जाळं त्या कडेला सोडलेलं आहे. त्या कडेवरून इकडं ह्या कडेला संपलेलं आहे आपलं जाळं. तर हे आता असेच डुबकत जात आहेत पुढं पुढं. आणि मासा आहेत ते घाबरून पळणार आणि जाळेमध्ये अडकणार आपल्या. तर आपलं डुबकून झालेलं आहे, पाणी वाजून झालेलं आहे आणि मासे हाकून झालेले आहेत आपले. तर आपण आता वेळ आले जाळं काढायची. तर बघू आपण जाळ्यामध्ये किती मासे भेटत आहेत ते बघू. तर बघा हे सगळ्यांचं मासं हाकून झालेलं आहे. त्या कडेवरून ह्या कडेवर आपण जाळं सोडलेलं. आणि ज्या ठिकाणी जाळं संपलेलं तिथून मासं हाकवत ह्या कडेला आलं होतं आपण. तर आता जाळं काढायची वेळ आलेली आहे. मासं किती भेटतात ते आपण आता बघू. तर हा बघा आपल्याला मासा घावलेला आहे. बघा कोळशीचा मासा घावलेला आहे. हा बघा कोळशीचा मासा आपल्याला घावलेला आहे. तर हा बघा कोळशीचा मासा आहे आणि आपल्याला आता घावलेला आहे पहिलाच. तर बघा आपण आता या ठेव पिशवीमध्ये. हा बघा आता हा मासा जिवंत राहणार आहे आता पिशवीत आपल्या. हा बघा आणखी एक मासा भेटलेला आहे. तर हा आता ह्या माशाचं नाव पण मला माहिती नाही आहे, पण ह्याला नारबिटे म्हणतात. आणि तुम्हाला ह्याचं नाव माहिती असेल परफेक्ट तर तुम्ही सांगा. पण इकडं ह्या माशाला आमच्याकडं नारबिटे म्हणतात किंवा चपट्या पण म्हणतात. बघा तर हा बघा दुसरा एक मासा घावलेला आहे. हा चपट्या घावलेला आहे. तर हा बघा आपल्याला दुसरा एक कोळशीचा मासा घावलेला आहे. दुसरा कोळशीचा मासा घावलेला आहे आपल्याला. 2 कोळशीचे मासे आणि 2 चपटे मासे असे घावलेले आहेत. 2 नारबिटे मासे घावलेले आहेत. तर बघू आणखी पुढे. तर ही बघा आणखी एक कोळशीचा मासा आपल्याला घावला आहे. हा बघा कोळशीचा मासा घावलेला आहे आपल्याला दुसरे मासे नाही घावत, आपल्याला कोळशीचाच मासा घावतोय. तर ह्या कोळशीच्या माशामध्ये काटे असतात. त्याच्या शेपटीमध्ये तर भरपूर प्रमाणात काटे असतात. आणि हा बघा एवढ्या पीस हा जो शेपटीचा भाग आहे ह्याच्यात ज्या भरपूर काटे असतात आणि ह्याच्यात थोडे कमी असतात. तर हा बघा दुसरा मासा घावलेला आहे आपल्याला. हा बघा तिसऱ्यांदा मासा घावलेला आहे आपल्याला. चपट्या मासा घावलेला आहे आणि आपल्याला कमी काट्याचा असा मासा घावला नाही अजूनपर्यंत. बघा आपल्याला भरपूर मासे भेटलेत. बघा भरपूर मासे भेटलेत. बघा भरपूर मासे भेटलेत. आणि आज आपल्याला लॉटरी लागलेली आहे असं आपण म्हणू. बघा भरपूर मासे आपल्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत. आपल्याला आज लॉटरी लागलेली आहे. बघा चांगले मासे घावलेले आहेत. तर ह्या माशाचा रस्सा 1 नंबर होतो. ह्या माशाला काटे असतात पण रस्सा 1 नंबर होतो ह्या माशाचा. हा
तर हे बघा पुढे पण मासे आहेत बघा. हा बघा पुढे पण मासे आहेत. भरपूर भरपूर मासे अडकलेत आपल्या जाळ्यामध्ये. हा बघा किती मोठा मासा आहे बघा. किती मोठी साईज आहे माशाची. बघा सगळे सगळे जमले दुसऱ्या राऊंडला. पहिला राऊंड काढून झालेला आहे आणि दुसऱ्या राऊंडला सुरुवात केली जाळं सोडायला. हे बघा आपल्याला मासे भेटलेले आहेत पहिल्या राऊंडला. हे बघा, हा बघा मासे भेटलेले आहेत बघा. दुसऱ्या राऊंडला पण जाळे सोडून झाले. हे बघा सर्वांचे जाळे सोडून झालेले आहेत दुसऱ्या राऊंडला. हे बघा डुबकायला सुरुवात केली आहे बघा. खाली डुबकतायत. हा बघा राजू डुबकतोय, पाणी वाजवतोय. तिकडे परशू आहे वरच्या साईडला. हा बघा आपल्याला कोळशीचा मासा गावलेला आहे. कोळशी. तर कोळशीचेच मासे जास्त आहेत, दुसरे मासे कमी आहेत. कोळशीचेच मासे जास्त गावत आहेत. दुसऱ्या राऊंडला दुसरा मासा गावलेला आहे. तर मित्रांनो आपण आता आलोय तिसऱ्या राऊंडला. दुसऱ्या राऊंडला आपल्याला थोडे मासे भेटले, एक फक्त 4-5च मासे भेटले. आणि आता आपण आलोय तिसऱ्या राऊंडला. तर बघा ते पुढं गेलेत आणि पुढं निम्म्यात जाऊन जाळं सोडणार आहे. असं अलीकडं नाही, कारण इथं जागा जास्त असल्यामुळं, रुंद जागा असल्यामुळं इथं जाळं आपलं बसणार नाही. त्यामुळं आपण पुढं जाणार आहे निम्म्यात आणि निम्म्यातून पलीकडं सोडणार आहे. तिकडं खोल जागा आहे, खोल पाणी आहे तिकडं आणि इकडं कमी पाणी आहे. त्यामुळं खोल पाण्यात पुढं जाऊन सोडणार आहे जाळं. की लोक गेलेत पुढं आणि हे बघा पुढं गेलेत आणि मी मागं आहे आणि बाकी तिकडं मागं पण आहेत लोक. तर बघा आपण आलोय मध्ये आलोय. इथं तिकडं त्या बघा ह्या साईडला पाणी कमी होतं, त्यामुळं आपण आलोय मध्ये. आता इथून आपण इकडं सोडणार आहे ह्या कडेला. तर इथून पुढे खोल पाणी आहे आणि इथून इकडं कमी पाणी होतं, त्यामुळे इकडं खोल पाण्यात आपण जाळं सोडणार आहे. बघा आपल्याला कोळशीचा मासा गावलेला आहे. कोळशीचा मासा आपल्याला गावलेला आहे आता. तर हे बघा आपल्याला पात्ता गावलेला आहे आणि एक चपट्या मासा गावलेला आहे. पण पहिला आपण पात्ता काढून घेऊ. आपल्याला चांगला मासा गावलेला आहे, जास्त रेटवाला. पाता आहे, कमी काटेवाला मासा आहे हो आणि आपल्याला गावलेला आहे तो आता. हा बघा एक पुढं आपल्याला पात्याचा मासा गावलेला आहे, कमी काट्यावाला.
जोरात एक चपट्या मासा गावलेला आहे. तो पण मित्रांनो आपल्या हातातनं निसटला आहे आणि गेला मासा. तर दुसरा मासा गावलेला आहे. अजून भरपूर मासे गावलेले आहेत. सारखे मासे आपल्याला गावत आहेत. आपल्याला चांगला एक मासा गावलेला आहे पात्याचा. तर बघा आलोय बाहेर जेवणासाठी मासे द्यायला. बघा आता बाहेर आलेत बघा बाकीचे. बघा हे जेवणाला कालवणाला मासे द्यायलासाठी बाहेर आलोय रश्याला. हे बघा आता रस्सा बनवायची तयारी चालू आहे. मासे निवडायचं काम चालू आहे. आणि बघा लक्ष्मणने पाणी घेतलंय. बघा पाणी घेतलंय पिशवीत, बाटली नाही नसल्यामुळं. आणि ते रस्सा बनवण्यासाठी आणि पिण्यासाठी पाणी घेतलंय त्यांनी. आणि वारा सुटलाय भरपूर मित्रांनो, त्यामुळं काय आवाज तुम्हाला येत असेल किंवा नसेल, पण वारा सुटलाय भरपूर आणि पाण्यात अशा लाटा उठतात आहे. त्यामुळं आम्हाला पण काय सुचत नाही कसं जाळं पकडायचं, काय कसं. कालवण शिजतंय बघा. बघा लाईनी तसं कालवण शिजतंय बघा. सगळं कालवण आणि हा लाल लाल रस्सा आहे बघा. ह्याच्यात पण लाल लाल रस्सा आहे. आणि हा बघा मासा भाजलाय. मासा भाजलाय.
बघा सर्वांची तयारी झाली आहे. बघा बाकी लोक गेलीत पण. बघा तिकडं तयारी चालू आहे बाकीची. बघा दीपकची पण तयारी चालू आहे. आणि बघा बाकीची लोक निघालेत घरी जायला. तर मित्रांनो आज आम्ही लय लेट झालोय. तर वाजलेत 5. गावात जायला उशीर होईल जरा. आणि मासे खपायला पण उशीर होईल. त्यामुळं आज तुम्हाला मी मासे नाही दाखवू शकलो. तर आपण थांबू इथंच. असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी मासेवाला या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत बघत राहा मी मासेवाला यूट्यूब चॅनल. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.